क्रांती क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना नवोदय स्कॉलरशिप यासारख्या परीक्षांना का बसवावे याचे उत्तर जाणून घेऊया। कोणतीही इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया भक्कम असावा लागतो। पाया जितका मजबूत, इमारत तितकीच भव्य आणि टिकाऊ। हेच तत्व आपल्या मुलांच्या करिअरबाबत लागू पडते। मुलांच्या शिक्षणाचा पाया म्हणजे गणित आणि रिझनिंग। नवोदय किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षा या सर्व ठिकाणी गणित आणि रिझनिंगला खूप महत्त्व आहे। भविष्यात जर आपण MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर सगळीकडे पहिलं पाऊल हे मॅथ्स आणि रिझनिंगच आहे। MPSC मधील ग्रुप बी च्या परीक्षा जसं की PSI, STI, ASO आणि ग्रुप सी च्या परीक्षा जसं की टॅक्स असिस्टंट, एक्साइज इन्स्पेक्टर यामध्ये 100 पैकी 20 प्रश्न गणित आणि रिझनिंगचे असतात। MPSC राज्यसेवा या परीक्षेमध्ये DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार यासारख्या पोस्ट असतात आणि UPSC मध्ये IAS, IPS, IFS यासारख्या पोस्ट असतात। या दोन्ही परीक्षेसाठी CSAT हा पेपर असतो। हा पेपर क्वालिफाय झाला तरच तुम्ही MPSC, UPSCच्या पुढील परीक्षा म्हणजे मेन्स देऊ शकता, नाहीतर तुमचा प्रवास तिथेच संपतो जरी तुम्ही प्रिलिम परीक्षा पास झाला असला तरीही। MPSC, UPSC परीक्षा व्यतिरिक्त आपण इतर परीक्षा जसं की SSC, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी भरती, सर्व सरळ सेवा भरती यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचे 50% प्रश्न असतात। हे झालं सरकारी नोकरीचं। तुमची मुलं सरकारी नोकरीच्या वाटेने नाही गेली तरी देखील मुलांना ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात। आता तर प्रत्येक कॉलेज आपल्या MBA किंवा MCA, MTechच्या सीटा भरण्यासाठी स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेते। इंजिनिअरिंग नंतर गेट असो किंवा सीडॅक असो, आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। तिथे पुन्हा गणित आणि रिझनिंग याचेच खूप प्रश्न विचारले जातात। तुमची मुले भविष्यात ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाली आणि त्यांना मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर इंटरव्ह्यूच्या आधी ॲप्टिट्यूड टेस्ट असते। जर ही टेस्ट पास झाला तरच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बसू दिले जाते, नाहीतर इंटरव्ह्यूमध्ये बसू दिले जात नाही। त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंगचे खूप महत्त्व आहे। हे झालं जॉब करणाऱ्या मुलांसाठी। तुम्ही म्हणाल आमची मुलं भविष्यात बिझनेस करतील, पण बिझनेससाठी नफा तोटा, व्यवहार, हिशोब हे सगळं गणितावरच अवलंबून। म्हणूनच आपल्या मुलांचा हा पाया लहान वयातच भक्कम करा। लहान वयात जर गणित आणि रिझनिंगची भीती दूर केली तर भविष्यात ते अधिक आत्मविश्वासाने यश मिळवू शकतील। म्हणूनच आपल्या मुलांना नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, अक्षरगंगा यासारख्या परीक्षांना बसवा। याचा फायदा तात्काळ तर आहेच, पण दीर्घकालीन खूप आहे। तुमच्या मुलांचा मॅथ्स आणि रिझनिंगचा पाया भक्कम करण्यासाठी आजच आमच्या क्रांती क्लासेसला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपवरती हाय असा मेसेज टाका। तुम्हाला क्लासबद्दल सर्व माहिती दिली जाईल। क्लासबद्दल थोडक्यात, क्लास हा ऑनलाईन पद्धतीने झूम ॲपवरून पुण्यातून घेतला जाणार आहे। क्लास तुम्ही तुमच्या घरातून अटेंड करू शकता, तसेच तुम्हाला क्लासची रेकॉर्डिंग मिळणार आहे। तुम्हाला कधीही क्लास पाहू शकता। जर तुम्हाला क्लासमध्ये समजले नाही तर संपूर्ण फी परत केली जाणार आहे। तसेच अपंग आणि अनाथ मुलांना मोफत प्रवेश आणि ज्या मुलांचे वडील वारले आहेत अशा सर्व मुलांना फीमध्ये 50% सवलत आहे। त्यामुळे आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। धन्यवाद।